हालेलुया, प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू. प्रभू येशू शांती असो तुम्हाला. आज शब्बात आहे आणि शब्बात दिवशी प्रभू येशूची प्रार्थना असते. कारण पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीमध्ये हालेलुया, उत्पत्तीमध्ये परमेश्वराने आकाश व पृथ्वी समुद्र सर्व काही तेथील प्राणी, जीवजंतू, अन्नधान्य, वस्त्र, फुले, फळे, अन्न, निवारा सर्व काही प्रभूने दिलं आपल्याला. आणि त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्याला बनवलं. आणि 7वा दिवस सर्व काम परमेश्वराने 6 दिवसात परमेश्वराने पूर्ण केलं. 7व्या दिवशी परमेश्वराने सर्व काम केल्यावर विसावा घेतला आणि त्याला शब्बात म्हणून आशीर्वाद देऊन तो दिवस पवित्र पाळला जातो. आणि शब्बात दिवस म्हणजे रविवार, त्या दिवशी सर्वांनी पहिलं स्थान परमेश्वराला देणं गरजेचं आहे. कारण आपण त्याला वेळ नाही दिला तर मग नंतर शेवटच्या टायमात मग परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार नाही. त्याला वेळ नाही दिला तर परमेश्वराची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये. तर परमेश्वर आपल्याला खूप प्रेम करतो. आणि शब्बात दिवशी आजचा रविवार आहे, लोक बाहेर एन्जॉय करतात, पण परमेश्वराला जाणणाऱ्या लोकांनी परमेश्वराला पहिलं स्थान द्यावं, कलेशामध्ये जावं, प्रार्थनेला जावं आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा आनंद घ्यावा. परमेश्वर खूप महान आहे, तो तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि न्यायाचा दिवस जवळ येत आहे. म्हणून शब्बात दिवस आशीर्वाद देऊन परमेश्वराने पवित्र केलेला आहे. त्या शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ, असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे. उत्पत्ती अध्याय 1 मध्ये सांगितलेलं आहे परमेश्वराने. म्हणून तो शब्बात दिवसाला आपण पवित्र मानलं पाहिजे. बाहेरच्या जगात न फिरता पहिलं स्थान परमेश्वराला दिलं पाहिजे. आज त्याला आपण वेळ देऊ तर परमेश्वर आपल्याला वेळ देईल. आपल्या दुःखात, संकटामध्ये, आपल्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करेल. मनुष्य मग केवळ भाकरीन नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे मत्तईमध्ये अध्याय 4 वचन 4. म्हणून परमेश्वराच्या गोंडस बालमित्रांनो, की देवाची इच्छा आहे की तुमचा नाश होऊ नये, तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि परमेश्वर आपल्याला एवढं प्रेम करतो की त्याने आपल्याला एक त्याचं मूल बनण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून येशूकडे या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू गॉड ब्लेस यू. प्रभू येशू शांती असो तुम्हाला. आमेन.